कनपुरिया है, हरामी है, विमल खाता है। विमल चबाने से एक कैंसर होता है, टट्टू का कैंसर होता है। सुना, टट्टू का कैंसर होता है। बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा सर्वात खतरनाक आणि लोकप्रिय खलनायकांचा उल्लेख होतो तेव्हा सर्वात आधी नाव येते ते दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांचे। पडद्यावर आपल्या भयंकर आवाजाने आणि डोळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारे अमरीश पुरी खऱ्या आयुष्यात मात्र अगदी वेगळे होते। नुकतेच त्यांचे नातू आणि अभिनेता वर्धन पुरी यांनी एका मुलाखतीत अमरीश पुरी यांच्याबद्दल असे काही खुलासे केले आहेत जे वाचून प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल। सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या माहितीचा सविस्तर आढावा। 1. स्वतःची कामे स्वतःच करायचे, नव्हता कोणताही लवाजमा। आजकालचे स्टार्स म्हटले की त्यांच्यासोबत बाउन्सर्स, हेअरस्टायलिस्ट, PR, स्पॉट बॉय आणि मॅनेजर्सची मोठी फौज असते। पण वर्धन पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरीश पुरी या सगळ्यापासून कोसू दूर होते। ते स्वतःची गाडी स्वतः चालवत शूटिंगला जायचे। एवढंच नाही तर सेटवर आपले स्वतःचे सामान आणि बॅगही ते कुणा दुसऱ्याला उचलू देत नसत। ते स्वतःच आपले सामान वाहायचे। 2. कष्टाचा पैसा असा उधळणार नाही। जेव्हा अमरीश पुरी यांना विचारले जायचे की ते स्वतःसोबत कर्मचाऱ्यांचा ताफा का ठेवत नाहीत तेव्हा त्यांचे उत्तर अगदी स्पष्ट असायचे। ते म्हणायचे, मी माझ्या कष्टाने कमावलेला पैसा या कर्मचाऱ्यांवर आणि अनावश्यक लवाजम्यावर खर्च करायला वेडा नाही। त्यांना साधेपणाने जगणे आवडायचे आणि आपले पाय जमिनीवर ठेवणे आवडायचे। पैशाची उधळपट्टी करण्यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता। 3. हिरोच्या बरोबरीने किंवा 1 रुपया जास्त मानधनाची अट। एकीकडे अमरीश पुरी इतके साधे होते तर दुसरीकडे त्यांना आपल्या कामाची आणि प्रतिभेची पूर्ण जाणीव होती। 80 आणि 90च्या दशकात चित्रपटाच्या यशात अमरीश पुरींचा वाटा मुख्य अभिनेता इतकाच असायचा। त्यामुळे अनेकदा निर्मात्यांसमोर त्यांची अट असायची की त्यांना चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्याच्या म्हणजे हिरोच्या बरोबरीने मानधन हवंय। एवढंच नाही तर काही वेळा ते गमतीने किंवा आपला दबदबा दाखवण्यासाठी हिरोपेक्षा 1 रुपया जास्त मानधनाची मागणी करायचे। आठवणीतले अमरीश पुरी, मराठीतून एंट्री ते बॉलिवूडचे फेवरेट विलन। धिप्पाड शरीरयष्टी, दमदार आवाज, भीतीदायक गेटअप आणि जबरदस्त व्यक्तिमत्व या जोरावर अमरीश पुरी यांनी अनेक वर्ष सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य केलं। मिस्टर इंडियामधील मोगॅम्बो असो वा घातकमधील शंभूनाथ किंवा DDLJ मधील बाबूजी, अमरीश पुरींनी प्रत्येक भूमिका अजरामर केली। अमरीश पुरी यांनी 30 पेक्षा जास्त वर्ष सिनेसृष्टीत काम केलं। त्यांनी खलनायकाची भूमिका सर्वात जास्त वेळा साकारली, परंतु नकारात्मक भूमिका ते एवढ्या उत्तम पद्धतीने साकारल्या की हिंदी चित्रपटांमध्ये क्रूर माणूस म्हणून पर्याय बनले। त्यांना वयाच्या 40व्या वर्षी ओळख मिळाल्याचं त्यांचे पुत्र राजीव पुरी सांगतात। अमरीश पुरी यांचा 1967 सालपासून सुरू झालेला सिनेप्रवास शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहिला। 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं। अमरीश पुरी यांची कारकीर्द। खूप कमी लोकांना माहिती आहे की अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती। 1967 सालच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकावर आधारित सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती। समांतर सिनेमाच्या चळवळीतही अमरीश पुरी सक्रिय होते। श्याम बेनेगल, स्मिता पाटील यांच्याबरोबरही त्यांनी अनेक सिनेमे केले। वयाच्या 39व्या वर्षी अमरीश पुरींनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रहमान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रेशमा और शेरा सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती। अमरीश पुरींनी एकूण 400हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे। 1984 साली स्टीवन स्पीलबर्ग यांनी इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या सिनेमात अमरीश पुरी यांना मोलाराम नावाची भूमिका दिली होती। स्पीलबर्ग यांच्या सर्वात आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत अमरीश पुरी यांचंही नाव होतं। स्पीलबर्ग यांच्या सिनेमामुळे परदेशात अमरीश पुरींना मोलाराम या नावाने ओळखलं जातं। अमरीश पुरींना टोप्यांची प्रचंड आवड होती। त्यांच्या घरी आजही वेगवेगळ्या देशांमधील जवळपास 200 टोप्यांचं कलेक्शन आहे। अमरीश पुरी यांचे दोन्ही मोठे भाऊ म्हणजेच मदन आणि चमन पुरी हे अमरीश पुरी यांच्या आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते। मात्र अमरीश पुरी पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये अपयशी झाले होते। त्यानंतर त्यांना एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये काम केलं। त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच 2006 मध्ये रिलीज झालेला कच्ची सडक हा अमरीश पुरींचा शेवटचा सिनेमा आहे।
वैयक्तिक आयुष्य. अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर यांच्यासोबत 5 जानेवारी 1957 रोजी मुंबईच्या वडाल्यातील श्रीकृष्ण मंदिरात लगीनगाठ बांधली. अमरीश आणि उर्मिला यांना 2 मुलं आहेत. मुलगा राजीव पुरी हा व्यावसायिक आहे, तर मुलगी नम्रता डॉक्टर आहे. अमरीश पुरींनी 2005 मध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 74व्या वर्षी मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचं निधन झालं. अमरीश पुरी यांचा मुलाला चित्रपटात न येण्याचा सल्ला. राजीव पुरींच्या मते अमरीश पुरी यांनी कधीही त्यांची इच्छा आमच्यावर लादली नाही. त्यावेळी बॉलिवूडची परिस्थिती चांगली नव्हती. ते मला म्हणाले की इथे येऊ नकोस, जे योग्य वाटतं ते कर. तेव्हा मी मर्चंट नेव्हीमध्ये गेलो, असं राजीव पुरी यांनी सांगितलं. नातू चित्रपटात. अमरीश पुरी यांचे पुत्र राजीव पुरी तर चित्रपटसृष्टीत आले नाहीत, पण त्यांचा नातू चित्रपटांशी संबंधित आहे. राजीव यांचा मुलगा वर्धन पुरी यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय. त्याने इशाकजादे, शुद्ध देशी रोमांस आणि दावते इश्क या सिनेमांसाठी कॅमेराच्या मागे राहून काम केलंय. आजच्या चकचकीत आणि दिखाव्याच्या जगात अमरीश पुरी यांचे हे विचार खूप काही शिकवून जातात. ते केवळ एक महान अभिनेते नव्हते, तर एक अत्यंत शिस्तबद्ध आणि वास्तवाचे भान असलेले व्यक्ती होते. पडद्यावर जरी त्यांनी क्रूर खलनायकाच्या भूमिका साकारल्या असल्या, तरी खऱ्या आयुष्यात ते अत्यंत साधे आणि तत्वनिष्ठ होते. अमरीश पुरी यांना विनम्र अभिवादन.